नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 6 भूमिती, उपघटक 21 कोन व कोनांचे प्रकार. स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी कोणती आकृती लघुकोनाची आहे? मित्रांनो, 4 पर्यायांमधील आपल्याला लघुकोनाची आकृती ओळखायची आहे. बघा, पर्याय क्रमांक 1 आहे काटकोनाची आकृती. 90 अंश मापाचा कोन हा काटकोन असतो. पर्याय क्रमांक 2 आहे विशाल कोन. 90 अंशापेक्षा जास्त मोठा कोन, जास्त मापाचा कोन हा विशाल कोन असतो. पर्याय क्रमांक 3 आहे लघुकोन. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 90 अंशापेक्षा कमी मापाचा कोन असतो लघुकोन. आणि पर्याय क्रमांक 4 ही सुद्धा विशाल कोनाची आकृती आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी कोणता कोन निश्चितपणे लघुकोन नाही? मित्रांनो, लघुकोन नाही असा कोन आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो 99 अंश. आता 99 अंश म्हणजे मित्रांनो हा झाला विशाल कोन, हा लघुकोन नाही. 99 अंश मापाचा जो कोन आहे तो आहे विशाल कोन. म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त मापाचा कोन म्हणजे विशाल कोन असतो. पर्याय क्रमांक 1 आहे विशाल कोन हा लघुकोन नाही. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3. 5 वाजता घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? मित्रांनो, 5 वाजता तास काटा आहे 5 वर, मिनिट काटा आहे 12 वर. आता 5 वाजता जो कोन दिसतोय तो दिसतोय मित्रांनो आपल्याला 90 अंशापेक्षा मोठ्या मापाचा कोन. आता 90 अंशापेक्षा जास्त मापाचा कोन त्याला आपण काय म्हणतो? विशाल कोन म्हणतो. म्हणजे 2 काट्यांमध्ये आपल्याला विशाल कोन दिसतो. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशाल कोन. प्रश्न नंबर 4. हाताचा पंजा ताणला असता अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमधील कोन कोणत्या प्रकारचा असतो? मित्रांनो, हाताचा पंजा आणि हा पंजा ताणल्यानंतर अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमध्ये मित्रांनो लघुकोन आहे. बघा, आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला अंगठा सोडल्यानंतर राहिलेल्या बोटांमध्ये लघुकोन दिसतोय. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लघुकोन. प्रश्न नंबर 5. सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या किती? मित्रांनो, या आकृतीमध्ये असणाऱ्या कोणांची संख्या आपल्याला ओळखायची आहे. बघा, या ठिकाणी बोट ठेवलेला जो भाग आहे मित्रांनो हा एक कोन आहे, हा दुसरा कोन, हा तिसरा कोन आणि हा चौथा कोन. त्यानंतर मित्रांनो हे 2 कोन यांचा एक कोन तयार होईल. ह्या 2 कोणांचा एक आणि पुन्हा या 2 कोणांचा एक. त्यानंतर 1 2 3 हे 3 कोन मिळून एक कोन तयार होतो. नंतर पुन्हा हे 3 कोन मिळून एक कोन तयार होतो. आणि नंतर मित्रांनो 1 2 3 आणि 4 कोणांचा मिळून एक कोन तयार होतो. म्हणजे मित्रांनो हे कोन किती आहे? तर 1 2 3 4. सुरुवातीला 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2 आणि त्यानंतर सर्व रेषा म्हणजे पूर्ण हा एक कोन. म्हणजे असे एकूण कोन झाले किती? 4 आणि 3 7, 8 9 आणि 1 10. मित्रांनो, या आकृतीमध्ये कोणांची एकूण संख्या आहे 10. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 10. प्रश्न नंबर 6. पुढीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये विशाल कोन झालेला नाही? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं घड्याळ, प्रश्नामध्ये आपल्याला घड्याळ काढून दाखवलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 मधील घड्याळात 12 वाजून 5 मिनिटं झालेले आहे. म्हणजे मित्रांनो तास काटा 12 वर आहे, मिनिट काटा 1 वर आहे. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे लघुकोन. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मधील 2 काट्यांमध्ये विशाल कोन झालेला नाही. मित्रांनो, तिथे लघुकोन आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये लघुकोन होतो. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये लघुकोन आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या घड्याळांमध्ये वाजलेले तास आणि त्यांचे तास आणि मिनिट काटे यांच्यामध्ये विशाल कोन आणि विशाल कोन आहे. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 7. कोणाच्या दोन्ही भुजांची लांबी वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो? मित्रांनो, एक कोन या ठिकाणी आपल्याला दिसतोय काटकोन. आता काटकोनाच्या मित्रांनो या भुजा वाढवल्या. ही भुजा, खालची भुजा आपण पुढे वाढवली, वरची भुजा वर वाढवली. तर मित्रांनो या कोणाच्या मापामध्ये काहीही फरक पडणार नाहीये. म्हणजे हा काटकोन आहे, 90 अंश मापाचा कोन आहे. भुजा वाढवली म्हणजे हा 110 अंश 100 अंशाचा कोन होणार नाही. त्या कोणाचं माप तेवढंच राहणार. आता दुसरी आकृती दिसते आपल्याला मित्रांनो विशाल कोनाची. आता या विशाल कोनाची वरची बाजू आपण वाढवली किंवा खालची बाजू पुढे वाढवली तर या कोणाच्या मापात काहीही फरक पडणार नाही. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3
कोणाचे माप तेवढेच राहते? प्रश्न नंबर 8. पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही? मित्रांनो, 4 पर्यायांमध्ये कुठे काटकोन नाहीये तो आपल्याला पर्याय ओळखायचा. पर्याय क्रमांक 1, वहीवरील आडव्या ओळी व उभी लाल रेघ यामधील कोन. मित्रांनो, आपली जी लिहिण्याची वही असते त्या वहीमध्ये आडव्या ओळी असतात आणि उभी एक लाल रेघ असते, ज्याला आपण समास म्हणतो. तर मित्रांनो, उभ्या आणि आडव्या ओळींमध्ये काय असतो तर काटकोन असतो, 90 अंश मापाचा कोन असतो. मग इथे आपल्याला काटकोन दिसतो. पर्याय क्रमांक 2 बघा, घसरगुंडीचे खालचे टोक व जमीन यामधील कोन. मित्रांनो, घसरगुंडीचं खालचं टोक. आता घसरगुंडी कशी असते तर घसरगुंडी मित्रांनो एक बाजू अशी उतरती असते आणि त्यानंतर ही जमीन आहे बघा, घसरगुंडी अशी उतरती असते. त्यानंतर मित्रांनो ही जमीन म्हणजे या ठिकाणी आपल्याला आतल्या बाजूनं, घसरगुंडीच्या आतल्या बाजूनं जर बघितलं तर मित्रांनो आपल्याला लघुकोन दिसतो आणि बाहेरच्या बाजूनं बघितलं तर घसरगुंडीची एक बाजू आणि जमीन यांच्याशी आपल्याला विशाल कोन झालेला दिसतो. म्हणजे मित्रांनो, घसरगुंडीमध्ये आपल्याला काटकोन दिसणार नाही, 90 अंश मापाचा कोन दिसणार नाही. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1 मध्ये काटकोन आहे. आता पर्याय क्रमांक 3 बघितला आपण, दिव्याचा खांब व रस्ता. मित्रांनो, हा दिव्याचा खांब आहे आणि हा रस्ता आहे. इथे सुद्धा मित्रांनो काटकोन असतो. त्यानंतर पर्याय क्रमांक 4, फळ्याच्या लगतच्या 2 कडांमधील कोन. फळ्याच्या लगतच्या 2 कडा, ही एक कडा आणि ही एक कडा. मित्रांनो, इथे सुद्धा 90 अंश मापाचा काटकोन आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9, कोणाचे नाव किती प्रकारे लिहिता येते? मित्रांनो, हा एक कोण आहे, अ ब क, हा एक कोण आहे. या कोणाचं नाव आपल्याला किती प्रकारे लिहिता येतं तर मित्रांनो 3 प्रकारे लिहिता येतं. कोण हे कोणाचं चिन्ह आहे, कोण अ ब क. त्यानंतर कोण बघा, क ब अ, क ब आणि अ. आणि त्यानंतर नुसतं आपण कोण ब असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे मित्रांनो, कोणाचं नाव आपण 3 प्रकारे लिहू शकतो. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 3. नंबर 10, पुढीलपैकी कोणता कोण विशाल कोण असू शकेल? मित्रांनो, 4 पर्यायांमध्ये कोणता कोण विशाल कोण आहे ते आपल्याला ओळखायचे. पर्याय क्रमांक 1, माप 90 अंश पेक्षा जास्त पण 100 अंश पेक्षा कमी. मित्रांनो, 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी मापाचा कोण हा असतो विशाल कोण. मित्रांनो, 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर शोर आहे. बाकीचे पर्याय बघू नका. या ठिकाणी घटक 6 भूमिती, उपघटक 21 कोण व कोणांचे प्रकार हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.